जसतो सर्वस्यास्ते सर्वज्ञाक्षरा तेने पाठिनेनो कितेर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार हे भुवने. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 340 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ओम तत्सत मंत्राचा प्रभाव. तेव्हा ब्रह्मदेवाने या तपाच्या सामर्थ्यावर ब्रह्मजन निर्माण केले, जे अत्यंत सात्विक आहेत, सत्कर्म करणारे आहेत, शुभकर्म करणारे आहेत, लोकांना मार्गदर्शन करणारे आहेत, अशा ब्रह्मजनाची निर्मिती केली. अर्थात निर्मिती ज्यांची केली ती सदाचार संपन्न असावे, म्हणून त्यांच्या हातामध्ये वेद हे शासन दिले आणि त्यांचे जे ऐहिक आणि पारलौकिक या लोकातला आणि परलोकातला या दोन्ही आयुष्याकरता किंवा जीवनाकरता यज्ञासारखी वृत्ती निर्माण केली. पाठिनेनो किती एर सृजिले लोक अपार. अगोदर ब्रह्मजनाची उत्पत्ती केली ब्रह्मदेवाने या तपाच्या सामर्थ्यावर, या मंत्राच्या सामर्थ्यावर. नंतर मग बाकीचे खूप असंख्य लोक निर्माण केले अमर्याद. म्हणून हे जे त्रैलोक्य आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ, या तिन्ही लोकांच्या भोगमोक्षाकरता ब्रह्मदेवाने दिलेले जणू इनामी गावच झालेला आहे. काय दिलं त्यांनी महान तंत्र दिलं, महान मंत्र दिला. त्या मंत्राच्या तत्वाने जर आपण चाललो तर निश्चितच आपल्याला भोगही प्राप्त होईल आणि मोक्षही प्राप्त होईल. ऐसे नाम मंत्रे जेने धातया अडंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांत. याप्रमाणे
ऐसे नाममंत्रे जेणे असा एक महान शक्ती संपन्न सामर्थ्य संपन्न असणारा महान मंत्र, या मंत्राच्या बलाने, या मंत्राच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाला एवढं मोठं सामर्थ्य दिलं, एक महान ज्ञान दिलं. जगत उत्पत्ती करणे हे सामान्य गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. जिथल्या तिथे सर्व पद्धतशीर करणं ही सामान्य गोष्ट नाही. घाई गडबडीत कोणाला वर डोक्यावरच नाक दिलं, मागे डोळे दिले, असं काही केलं का नाही. सगळे एक महान सामर्थ्य संपन्न असे हे जग निर्माण केलं ब्रह्मदेव. ज्ञानही दिलं, आणि सामर्थ्यही दिलं. ते जे ओम तत्सत या नामाचं स्वरूप भगवान म्हणतात, अर्जुना ऐक. श्रीकांत, श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा असणारा पती भगवान श्रीकांत. ते भगवान अर्जुनाला सांगताय, बाबा रे अर्जुन, ओम तत्सत या मंत्राचं जे सामर्थ्य आहे, या मंत्राचं जे स्वरूप आहे, ते तुला मी सांगतो, ऐक. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव वर्णो बुझा, आणि तत्कार तो दुजा तिजा सत्कारू. सर्व मंत्राचा राजा, जगामध्ये जेवढे मंत्र आहेत त्या मंत्राचा राजा आहे ओंकार. या मंत्रातलं पहिलं अक्षर आहे ओम, पहिला वर्ण आहे ओम. दुसरा वर्ण आहे तत्, आणि तिसरा वर्ण आहे सत. ओम तत् सत. एवं ओम तत्सदाकार ब्रह्मनाम हे त्रिप्रकार, हे फुलतुरंबी सुंदर उपनिषदाचे. एवं ओम तत्सदाकार ब्रह्मनाम हे त्रिप्रकार. एवं याप्रमाणे ओम तत्सदाकार, ओम तत्सत या स्वरूपाचं एकच ब्रह्मनाम आहे. हे ब्रह्माचं नाम आहे ओम तत्सत. आणि ते ब्रह्मनाम त्रिप्रकार, तीन प्रकार. नाम एकच आहे, त्याचे प्रकार तीन आहे. अर्थात ओम, तत् आणि सत. ओम ही ब्रह्मनाम आहे, तत् आणि सत हे दोन्ही ब्रह्मनामच आहे. ओम ओंकार स्वरूप असणारा परमात्मा, तत् म्हणजे तो, सत त्रिकालाबाधित असा सत आहे, सत्य आहे. हे उपनिषदाचं सुंदर फूल आहे. हा मंत्र उपनिषदातला आहे. म्हणजेच हा मंत्र म्हणजे उपनिषदाचं एक सुंदर फूल आहे. आणि त्या फुलाचा आस्वाद अर्जुना तू घे, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. एने सिगा होनी एक, जय कर्म चाले सात्विक,
ते कैवल्या ते पाईक घरीचे करी एनी शिगा होणी एक. हा जो नाम आहे, मंत्र आहे, या नामाशी म्हणा, या मंत्राशी म्हणा, एकरूप झालं पाहिजे. एकरूप झालं. द्वैत भाव सोडून एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. द्वैत भाव सोडून एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. तेव्हा विठ्ठलाच्या भजनात नाहलो तेव्हा द्वैत भाव सोडून एक रूप झालो. भेद सोडून अभेद रूप झाल्यानंतरच मग तुम्ही आम्ही विठ्ठलाच्या भजनात नाहलो. मग ओतप्रोत विठ्ठल स्वरूप तुम्ही व्हाल. ओतप्रोत या नामाशी एकरूप होऊ नये. हे जे नाम आहे ओम तत्सत. भजन किती करावं लागतं? एकरूप झालं पाहिजे. एकरूप होईपर्यंत भजन करायचं, म्हणजे ते भजन फलद्रूप होईल. नाही तर भजन एकीकडं आम्ही एकीकडं. चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. नाम जपत आहे वैखरी चित्त धावे विषयात. नामाचा जप तर चालू आहे तोंडात आणि मन कुठं ठेवते म्हणून निदान फोटोकडे पाहून तरी करा, म्हणजे तिचं वृत्ती राहील. तुम्ही डोळे झाकून करा नामस्मरण. कशा भानगडी होतात बघा. काय कुणीकडे फिरतं, काय काय येतं आणि तो राम 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 चालू आहे. एक रूप होण्याला फार महत्व. ज्या देवतेचं आम्ही नाम घेतो त्या देवतेशी तद्रूप झालं पाहिजे, तर ते भजन फलद्रूप होईल. नाहीतर मंडुकी वटवट तैसे ते. इतक्या तद्रूपतेने भजन करणं फार महत्वाचं. मग काहीच कमी पडणार नाही कोणत्या गोष्टीला, आणि काहीच पाहावं लागणार नाही. आणि मग सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक. काय म्हटलं त्यांनी? धन्य जगी तोची एक. पुढं काय म्हटलं? हो, तो धन्य आहे जगामध्ये. ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी. कशासह? सिद्धी सहित. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. नका आड राना जाऊ झणी.
झणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. म्हणून म्हटलं या नामाशी एकरूप व्हावं. जे नाम घेतो आपण, पुन्हा कशाची आठवण सुद्धा हो नाही, कोणीकडे वृत्ती जाऊ नाही, आणि मग सात्विक कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. अशी वृत्ती झाल्यानंतर सोपं आहे का परमार्थ? लोकांना वाटतं फार सोपं. सोपं नाही. परमार्थ नो हे सुळावरली पोळी, निवळे तो धनी विरला शूर. त्याला शूर म्हटलं, विरला. म्हणून नेहमी भजन करत असताना हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की आपली जी वृत्ती आहे, ज्या देवाचं नाव घेतो आपण, त्या देवरूप झाली पाहिजे. माऊली म्हणतात, पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी, पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. वाचेत तोच, ध्यानात तोच, मनात तोच, डोळ्यापुढे तोच. याला म्हणतात तद्रूप होऊन, एकरूप होऊन. मुखात नाम घेतलं की ते डोळ्यापुढे दिसला पाहिजे, डोळ्यापुढे उभा राहायला पाहिजे. आमच्या राहत नाही का, फोटोकडे बघून करा. मूर्ती असेल तर मूर्तीकडे बघून करा, म्हणजे वृत्ती तिथं राहील. आणि तद्रूपता गप्पा मारीत टीव्ही पाहत नाम जप करू नका. उपयोग होणार, टीव्ही तरी पाहा नाही तर जप तरी करा, गप्पा तरी मारण्याचं देवाचं नाव तरी घ्या. 2-4 मणी वडली की बोलायचं, 2-4 मणी वडली की बोलायचं, काही उपयोग होणार. असं जर तुम्ही केलं म्हणतात माऊली भगवान, तर तै कैवल्या ते पायिक घरीचे करी. कैवल्य मोक्ष आपल्या घरचा चाकर बनलेला. महाराज म्हणतात ना, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐशी तुका म्हणे. मोक्ष कामारी दासी होऊन जाईल. असं जर केलं, तुम्ही म्हणाल ते करील. दास्यत्व परी परंतु परी कापुराचे थळीव आणून देईल दैव. लेवो जाणण्याची आडव तेथ असे बाप्पा. हे बाप्पा, हे बाबा अर्जुना, एखाद्या बाईला तिचं दैव कापराचे दागिने कदाचित आणून देईल. कापराचे दागिने दैव आणून देईल. कापराचे दागिने टिकत नाहीत. पण एखाद्या बाईने
तिच्या दैवाने जर कापराचे दागिने आणून दिले. पण बाबा रे अर्जुना, लेवो जाननी अडव, ते फार सूक्ष्म आहे बरं का, ते फार नाजूक आहे. साखर फुटण्याचे नाही संक्रांतीचे, हे कापराचे म्हटलं. ते इतके नाजूक आहेत कापराचे दागिने की तुटण्याची, मोडण्याची, जिरून जाण्याची शक्यता आहे. कापूर उघडा ठेवून जिरून जातो, कळत नाही आपल्याला. स्वयंपाक करताना लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तर रामकृष्ण. कापराचे दागिने स्वयंपाक करता आता इतक्या झोक्याने नाही मिळत पीठ म्हणा, नाही तर ती पोथ अशी होती. ते पीठ मळताना आता एवढ्या झोक्याने मिळत नाही, एवढी ताकदही नाही आता राहिली. काय हो, स्वयंपाक करताना खूप सांभाळावं लागेल की नाही कापराचे दागिने, कारण विस्तवाने पेटण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगली पाहिजे. टीव्हीवरून काही घ्यायचं त्यावर, टीव्हीवरूनच अनुभव, गॅसवरून काही घ्यायचं नाही, घ्यायचं जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. नाही आता काही एवढे कपडे नसतात म्हणा, पण साडीची भीती असते. आता काही साड्याच नाही राहिल्या, आता इथून तिथून एक. सगळ्या रस्त्याने साडीची बाई एखादी दिसते, बाकी सगळी भूतच. माफ करा, भूतच. साडीत जे शोभा आहे स्त्रियांना, ते ड्रेसवर शोभा नाही आहे. ड्रेसला काहीच किंमत नाही, पण अलीकडच्या बायका फक्त नागव चालायच्याच राहिल्या. काही दिवसांनी तेही करतील, त्यांना लाज आबरू राहिलीच नाही, मान मर्यादा राहिलीच नाही. याचे परिणाम काय होतात हे त्यांना कळत. हे बोंबाच्या होतात ते परिणाम त्याचेच आहे ना सगळे. अलीकडचे परिणाम ते कशाचे होत आहेत, का मरतायत मुली, फार अवघड गोष्ट आहे. सांगायची पंचायत, आणि ऐकतो कोण, ऐकतो कोण. म्हणून कापडाचे दागिन्याचा चालला विषय आपला. कापडाचे दागिने असतील तर पेटण्याची शक्यता असते. एक बाईला म्हटलं मी, कशाला घ्या, ड्रेस चांगला दिसत नाही, तेवढं रस्त्याने चालल्यावर कोणी आवरावा त्याला, साडीला. त्याच्यापेक्षा आपलं मोकळं ढाकलं चालता येतं. बरं, चालनात का मोकळं ढाकला, पण निदान ते 75 घ्या अंगात, त्याला काय म्हणतात, तसं बी नाही. अगदी उघडं प्रदर्शन काय. त्यामुळे धोके जे होऊन राहिले त्याचं कारण हे आहे, शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे. कापडाचे दागिने घातले तर अशा प्रकारे फजिती होण्याची शक्यता आहे. लेव जाणण्याची आडव तेथ असे बाप्पा. आणि म्हणून कसे घातलेत अंगावर आणि ते कसे सुरक्षित राहतील याची काळजी घेणं ही फार मोठी अडचणीची गोष्ट आहे. काळजी घे.
अलीकडे मंगळसूत्र तोडून नेतात लगेच, कळतही नाही. पूर्वींच्या महिलांचं ते असे दिसायचंच नाही, आता ते वरच उड्या मारतात. दिसलं पाहिजे आम्ही किती श्रीमंत आहोत, त्याचा परिणाम बोंब मारायची पाळी येते. अशा प्रकारे याची काळजी घेणं फार गरजेचं. तसं या दृष्टांत तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चारी जेल ब्रह्मनाम परिनेमी जेल जरी वर्म विनियोगाचे. आत्ताच्या दृष्टांताप्रमाणे कापराचे दागिने घातले पण सांभाळता आले नाही तर काय उपयोग आहे त्याचा, जीवन संपायचं. त्याप्रमाणे आदरिले जे सत्कर्म, जे सात्विक कर्माचा आपण आरंभ करता येईल, ब्रह्मनामाचा उच्चारही करता येईल, त्याबद्दल दुमत नाही. पण कोणत्या नामाचा कुठे विनियोग करावा, त्या विनियोगाचं वर्म जे आहे ते कळत नाही. कोणत्या नामाचा कुठे विनियोग करावा ते वर्म कळत नाही. म्हणलंय नाम कोणी घेतलं तरी चालतं, तसं काही नाही. नाम कुठेही घ्या, केव्हाही घ्या, त्याने उद्धार होईल. तमसगीर सुद्धा दाजी रामा जे जे राजी म्हणतात, रामाचं नाव घेतात, त्यांचाही उद्धार होईल. मग त्यांनाही अडचण पडायची नाही. पण इथं काय म्हटलं त्यांनी, याप्रमाणे सात्विक कर्म जे आहे त्या कर्माला आरंभ करत असताना ब्रह्मनामाचा उच्चार करावा लागतो. आणि ब्रह्मनामाचा उच्चार करत असताना मला एकाने सांगितलं पण माझ्या लक्षातच राहत, आता लक्षात आलं. तुमचा जो स्वर, सगळ्यांना लक्षात ठेवा, जो स्वर चालू आहे तो पाय पुढे टाका उमऱ्याच्या बाहेर. जो स्वर चालू आहे, कळलं मी काय बोलतो ते कळतं ना, फार फायदा होतो. श्वास बघायचा कोणता चालू आहे आणि तो पाऊल पुढे टाकायचा. मला आता लक्षात आलं पण पाऊल टाकताना नाही लक्षात आलं. काय विनियोग, विनियोगाला फार महत्व आहे, लक्षात फार महत्व. ब्रह्मनामाचा उच्चार करता येईल, सत्कर्म करता येईल, पण कोणत्या नामाचा कुठे विनियोग करायचा हे कळणं फार महत्वाचं आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. आणि त्या विनियोगाचं वर्म कळलं पाहिजे. वर्म जर कळलं नाही तर चुकली या वर्ण फेरा पडे. वर्म चुकलं तर फेरा पडतो. वर्म आहे. एक आंधळा माणूस होता, त्याने सांगितलं मला गावाच्या बाहेर जायचं. मग त्याने सांगितलं या भिंतीला हात लावत जा, आणि भिंत सुटली की दरवाजा आला समजला बाहेर. वर्मही त्याचं. मग तो भिंतीला हात लावत 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 गेला आणि दरवाजा आला, त्याला होती खरूज. दरवाजा आला की असे करत चालला पुढे, ते दरवाजा गेला मागे. चुकली या वर्म फेरा पुन्हा.
या मनुष्य देहाला आलात म्हणजे हा दरवाजा आहे, हे दार आहे देवाची द्वारी, उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी द्या. आम्हाला वाटतं इथं पायरीवर बसायचं आणि एक कडवं म्हणायचं की चालले मुंबई. तसं नाही आहे. तुम्ही देवाच्या दारात म्हणजे या देहाला, देह आहे दरवाजा, भगवंताचं दार आहे. इथं आलात म्हणजे क्षणभर भजन करा. क्षण आयुष्याला म्हटलंय. आयुष्यभर भजन केलं तर तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त, असं आहे त्याचं वर्णन. क्षणभर म्हणजे तेवढे 2 नामं घेतली की झाले असं नाही. मग तो विनियोग कळला पाहिजे. विनियोग कळल्यानंतर त्या नामाचं महत्व आहे, त्या नामाला महत्व आहे, त्याला फल आहे. ते आतापर्यंत आपण पाहिला दिसतोय त्याचा विचार. तेव्हा आणखी त्याचं खूप महत्व सांगतात पुढच्या ओळीमध्ये. वेळ संपलेली आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा